नमस्कार माझ्या छोट्या दोस्तांनो. आज आपण एक खूप छान गोष्ट ऐकणार आहोत. एका गोंडस छोटूशा हरणाच्या पिल्लाची गोष्ट. सगळे तयार आहात ना गोष्ट ऐकायला? हो, तर आजच्या आपल्या गोष्टीमधल्या या गोड मित्राचं नाव आहे सोनिया. चला तर मग बघूया सोनिया आज काय काय गंमत करतोय ते. आपल्या या गोष्टीत ना आपल्याला भेटणार आहे सोन्याची खूप प्रेमळ आई. मग आपला हा खेळकर सोन्या आणि हो, अजून एक आहे, एक सुंदर रंगीबेरंगी फुलपाखरू. चला तर मग गोष्ट सुरू करूया. एका खूप मोठ्या आणि हिरव्या गार जंगलात सोन्या नावाचं हरणाचं पिल्लू आपल्या आईसोबत खूप मजेत आनंदाने राहत होतं. आपला सोन्या दिसायला इतका गोड होता ना. त्याचे डोळे एकदम टपोरे आणि पाणीदार होते. अंगावर सुंदर पांढरे ठिपके होते आणि त्याला दिवसभर इकडून तिकडे उड्या मारायला खूप आवडायचं. एक दिवस काय झालं, सोन्या आणि त्याची आई मऊ मऊ गवत खात होते. तेव्हा आईने सोन्याला जवळ घेतलं आणि म्हणाली, "सोन्या बाळा, माझ्या जवळच खेळ हा. जंगलात खूप दूर जाऊ नकोस, नाहीतर रस्ता चुकशील आणि हरून जाशील." आईचं बोलणं ऐकून सोन्या लगेच म्हणाला, "हो आई, मी नाही जाणार कुठे. मी इथेच आहे तुझ्याजवळ." असं म्हणून तो पुन्हा थुई थुई उड्या मारत खेळू लागला. आई जवळच्या नदीवर पाणी प्यायला गेली आणि तेवढ्यात तिथे कोण आलं माहितीये? एक असं सुंदर पाहुणं आलं ना, की त्याला बघून सोन्या आईला दिलेलं वचनच विसरून गेला. अरे वा, एक खूप सुंदर रंगीबेरंगी फुलपाखरू फडफड करत उडत आलं. त्याचे लाल पिवळे निळे पंख बघून सोन्या तर ते बघतच राहिला. किती छान होतं ते. ते फुलपाखरू इकडून तिकडे तिकडून इकडे उडत होतं, जसं काही ते सोन्याला म्हणत होतं की ये ये, पकड मला, पकड मला. आणि झालं. आईने काय सांगितलं होतं हे सोन्या पार विसरून गेला. तो त्या फुलपाखराला पकडण्यासाठी थुई थुई उड्या मारत त्याच्या मागे धावत धावत जंगलात खूप आतमध्ये गेला. पण अरे रे, खेळता खेळता सोन्या तर खूपच दूर निघून आला होता. आता काय होणार बरं? अचानक ते फुलपाखरू भुर्रकन कुठेतरी उडून गेलं. सोन्याने आजूबाजूला पाहिलं तर सगळीकडे फक्त मोठी मोठी अनोळखी झाडं होती. तो खूप घाबरला, कारण तो आईपासून खूप दूर एकटाच होता. त्याला खूप भीती वाटू लागली. तो घाबरून रडायलाच लागला आणि आपल्या आईला हळूच हाक मारू लागला, "आई, ओ आई, कुठे आहेस तू?" तेव्हा सोन्याच्या लक्षात आलं की अरे देवा, आईने तर सांगितलं होतं लांब जाऊ नकोस म्हणून. मी तिचं ऐकलंच नाही. आता मी घरी कसं जाणार? त्याला त्याची चूक समजली होती. सोन्या खूप रडत होता आणि तेवढ्यात त्याला एक ओळखीचा आवाज आला. त्याने आपले कान लगेच टवकारले. ही तर त्याच्या आईची हाक होती. "सोन्या, सोन्या!" त्याची आई त्यालाच शोधत आली होती. सोन्याने जोरजोरात ओरडून सांगितलं, "आई, मी इथे आहे." त्याचा आवाज ऐकल्याबरोबर आई धावतच त्याच्याजवळ आली. आईला बघताच सोन्या धावत जाऊन तिला घट्ट बिलगला. तो रडत रडत म्हणाला, "आई, मला माफ कर. मी तुझं ऐकलं नाही. आता मी तुला सोडून कुठेही जाणार नाही." सोन्या आता आपल्या आईजवळ सुरक्षित आहे, हो की नाही? चला, तर मग आता आपण सगळ्यांनी मिळून या आपल्या सोन्यासाठी एक छान गाणं म्हणूया का? हरणाचं पिल्लू छान, पाणीदार डोळे, टवकारले कान. आईचे ऐकेना, पळाले रानात, हरवले बिचारे, मग घनदाट वनात. कुई कुई रडले, आईला शोधले, आईची माया मग पिल्लाला भेटली. आईचे ऐकावे, लांब जाऊ नये, हरणाचे पिल्लू शहाणे व्हावे. तर माझ्या बालमित्रांनो, कशी वाटली गोष्ट? या गोष्टीतून आपण काय शिकलो? तर सोन्यासारखंच आपणही आपल्या आईबाबांचं नेहमी ऐकायचं, कारण ते जे सांगतात ते आपल्या भल्यासाठीच असतं. चला, पुन्हा भेटूया पुढच्या वेळी एका नवीन गोष्टीसोबत. तोपर्यंत काळजी घ्या.